नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय आहे की आज गाडीचा तर काही विषय नाही. आज जसंच आपण सकाळी मी टी व्ही लावली की न्यूज पाहण्यासाठी, तर मला सकाळीच असं कळालं की पेट्रोल ₹3 आणि डिझेल आय थिंक 3.11 पैशांनी काहीतरी हे वाढलेलं आहे. हे माहीत होतं आपल्याला की वाढणार आहे, पण अचानक रात्रीतून वाढेल हे माहिती नव्हतं. तर यावरती आता कसं रिॲक्शन होतं, की मी बघतोय लोकं खूप नाराज आहेत, काही पॅनिक होत आहेत, काही सरकारला शिव्या घालत आहेत. ठीक आहे, हे ते त्यांचा जनतेचा रोषच आहे. कारण आय थिंक बघा ना, ₹2-3 जरी पेट्रोल वाढलं तरी आपलं समजा कुणाला रोज ₹200-300 जरी पेट्रोल लागत असेल तरी त्याला थोडेसे एक्स्ट्रा पैसे द्यावेच लागतील. तर त्यामुळे तो जास्त पॅनिक होतोय सामान्य माणूस. आणि तो होणारच, कारण चाललेलंच असं आहे. कारण अं, आपली जी स्थिती चालू आहे, ही जे आपल्या सरकारनं जे केलेलं आहे की सोन्याचे भाव वाढवले आहेत, खाद्यतेलाचे भाव वाढलेला आहे, गॅस वाढलेला आहे. याच्यावरती सामान्य माणसाचं रिॲक्शन हेच राहणार की तो पॅनिकच होणार. आता अजून काय 2-3 दिवसानं अजून काही न्यूज आली तर तो अजून पॅनिक होईल. खूप लोकांचे तर असेच कमेंट्स होते की त्या न्यूज चॅनल्सवरती की "बाबा आता काय विष खाऊन मरावे का? जगणं मुश्किल झालेलं आहे." हे असे खूप मी कमेंट्स वगैरे वाचले. काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, आपण होतोय, पण आपल्याला कसं, आपण सामान्य माणसं आहेत. आपल्याला धीर पण आपण स्वतःच द्यावा लागणार आहे आपल्याला. कोणी आपल्याला धीर वगैरे द्यायला येणार नाही. ही स्थिती आपल्याला स्वतःहूनच हाताळायची आहे. याच्यामध्ये कसं आपल्याला आता थोडंसं आपणच थोडंसं करावं लागणार आहे, की आपलं थोडं खर्च कमी करावा लागणार आहे आपल्याला. तर ते शक्य नाही आहे, पण आता मित्रांनो करावं तर लागणारच आहे. कारण स्थितीच तशी आहे, की लोकं म्हणतील, की "बाबा तुम्ही काय बोलताय, की असं का बोलताय, की आपल्यालाच खर्च करावा लागेल." अ, तर बघा, तो तुम्ही जरी कितीही बोलले वगैरे काय केले तरी आपल्याच खिशाला आपल्याला झळ लागणार आहे. बाकी कुणाला नाही. सरकारला वगैरे काही फरक पडणार नाही याच्यावरून. आपण किती बोलतोय, काय बोलतोय, किती शिव्या त्यांना घालतोय, काहीच नाही. आज सकाळी मी बघितलं तरी सोनं आय थिंक MCXवर स्टॉक मार्केटवरती बघितलं. आय थिंक मला ₹1,60,000 काहीतरी दाखवत होतं. रात्री मी ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस 11, 11:30 वाजता 1,60,000 काहीतरी मला बघितलं होतं त्यावेळेस. आणि सकाळी आत्ता दुपारी बघतोय तर आय थिंक 1,57,000 वगैरे काहीतरी आहे. आणि न्यूज अशाच आहेत की या बाजारपेठेमध्ये आज कोसळली, नांदेडची कोसळली, जळगावमध्ये मग सराफा बाजारमध्ये शुकशुकाट वगैरे, हे असे खूप आहेत मित्रांनो. हे खूप न्यूज वगैरे चालू आहेत. हे क्रायसिस जे झालं आहे ते हे डिसाइडेड तर नव्हताच, पण यावरती आपल्या शासनाने काहीतरी उपाययोजना पहिल्यापासूनच करून ठेवायला पाहिजे होती. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. की जर तुम्हाला माहीत आहे की देशामध्ये युद्ध चालू आहे, आय थिंक 3 महिन्यापूर्वी आय थिंक युद्ध चालू होतं 2-3 महिन्यापूर्वी. तर तुम्हाला माहिती होतं की सगळ्यात जास्त आघात होणार आहे ते आपल्या दळणवळणावरती, कम्युनिकेशनवरती होणार आहे. कम्युनिकेशन हे आपल्या देशाचं सर्वात मोठं साधन. याच्याशिवाय आपण आपलं काहीच होऊ शकत नाही. दळणवळण म्हणजे काय, की आपलं हेच गाडी आपल्याला गाडीचं पेट्रोल लागतं, डिझेल लागतं. सर्वात जास्त आपल्याला डिझेल लागतं. ट्रकसाठी, टेम्पोसाठी, सामान इथून वगैरे आणण्यासाठी, भाजीपाला शेतातून मार्केटला येण्यासाठी डिझेल वगैरे तर आपल्याला कंपल्सरी लागतंच. आणि याच्यासाठी आता तो ₹3 डिझेल वाढलं. आता उद्या आपण बाजारात वगैरे गेलो, तर आत्ता आपल्याला तो भाजीपाला भेटतोय ₹10-20 पाव किलो वगैरे भेटतोय. आता हे ₹5 किंवा ₹10 मध्ये निश्चित उद्यापासून किंवा परवा दिवशीपासून वाढवणार आहे याच्यामध्ये. ₹20 कांदा ₹30 भेटणार, ₹40 टोमॅटो ₹50 भेटणार. हे आता महागाईचा भस्मासूर झालेला आहे.
हे सरकार आता काय कसं करून आपल्याला स्थिती नियंत्रणात आणते हे त्यांनाच ठाऊक आहे. ते काय उपाययोजना करतात आहे, तर हे त्यांनाच माहिती त्यांनी काय करणार आहेत आणि काय नाही. कारण अजून कोणी समोर येऊन बोलायला तर त्या गोष्टीवर तयार नाही. फक्त एवढं सांगतात की बाबा मोदीजींनी सांगितलंय की गाडी वापरू नका. ठीक आहे, तुम्ही गाडी वापरू नका, तुम्ही EV वापरताय. गरीब सामान्य लोक रातोरात कुठून EV आणणार? तुम्ही EV फोर व्हीलर घेऊन फिरताय. तुम्हाला घरापासून आपल्या विधान भवनामध्ये जायला तुम्हाला EV घेताय तुम्ही. तुम्हाला तुमच्या दारासमोर EV तयार असते. पण आता सामान्य माणूस जो फ्लॅटमध्ये राहतो त्याच्या खाली पार्किंगमध्ये कोण आणून देणार त्याला EV? EV फोर व्हीलर तर सोडा, टू व्हीलर तरी कोण आणून देणार त्याला? रातोरात कोण आणून देणार आहे? तो जाणार कसा? त्याला कामाला जाण्यासाठी तर लागणारच आहे तो. टू व्हीलर तर त्याला लागणारच आहे. पेट्रोल तर त्याला भरावंच लागणार आहे. तर हे सगळं सरकारने विचार केला पाहिजे होता या गोष्टीचा. माझ्या मतानुसार तर सरकारमुळं झालेलं आहे. कारण हे यांनी डिसिजन्स घ्यायला पाहिजे होते ज्यावेळेस ते युद्ध चालू होतं त्यावेळेस. यांनी ऑन द स्पॉट जे डिसिजन घेतलेत हेच त्यांच्या जीवावरती येणार आहेत नंतर. कारण असा उद्रेक झाला आहे जनतेमध्ये, उद्रेक की मला तर वाटत नाही की मोदी साहेब आता 2029 मध्ये थोडंसं त्यांना भीती वाटेलच की मी येईल का नाही. त्यांच्या मनात दगदगच राहील. कारण जे आहेत ते सगळे पॅनिकमध्ये आहेत लोक, की हे काय झाले, कसं जगणार आपण. तर मोदी साहेबाचं पण थोडंसं मला असंच वाटतं की बाबा थोडंसं अवघड होईल याच्यामुळं, खास ही स्थितीमुळं. ते युद्ध 2 महिन्यापूर्वी झालं होतं ते त्यांना त्याच्यावरून लोकांना काही फरक पडला नव्हता. पण आत्ता जी स्थिती झालेली आहे, हे सगळे वाढलंय. खाण्यापिण्याचे किचन आपलं महाग झालं आहे. सर्व इंधन महाग झाले. सगळं जे महागाई झालेली आहे, याच्यामुळं जास्त लोकं पॅनिक झाले. तर लोक नक्की विचार करतील नेक्स्ट टाईम की देश कुणाच्या हातात द्यायचा काय, हे सगळं ते विचार करतील लोक. तर व्हिडिओ खूप लांब होते मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काही आहे. खूप सारं बोलायचं आहे, पण थोडंसं वेळेचा बंधन आहे. नाहीतर मी बोललो असं तुम्हाला सांगितलं पण असतं की आता ही सिच्युएशन आपल्यावर आलेली आहे ना, हे आता आपणच हँडल करा. आपणच आपले घरचे वगैरे सर्व थोडेसे प्रमाणात ठेवावे. कारण कोणी येणार नाही आपल्याला, तुम्हाला माहिती आहे. कारण हे सेविंग्स आता किती दिवस चालणार आहे काय माहीत नाही. गरीब माणसानं जे सेविंग करून ठेवलेली आहे, आता त्याच्यामधलेच पैसे आपल्याला यूज करावे लागणार आहेत सहसा. तर एवढंच मित्रांनो, बोलायचं खूप आहे. पण ठीक आहे, आता व्हिडिओ इथंच आपण बंद करू. मित्रांनो, स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. जास्त पॅनिक होऊ नका, कारण ही स्थिती आपल्याला बाहेर पडायचं आहे. मी एवढंच सांगेन. धन्यवाद मित्र.